नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार रसिक हो. ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश टोणगे सर यांची मुलाखत आपण घेत आहोत. हे आहे दुसरं सत्र. या दुसऱ्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण स्थल महात्म्य आणि व्यक्ती महात्म्य आपण जाणून घेत आहोत. धाराशिव जिल्ह्यातील कळंब या गावामध्ये आपण आहोत आणि सरांशी बोलताना पहिल्या सत्रामध्ये कळंब येथील सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक वातावरण, हा सगळा प्रवास, त्यासोबतच वेगवेगळ्या घडामोडी, सरांचा जीवन प्रवास, अनेक व्यक्ती हा धडपडत राहतो, कष्ट करत राहतो, सामाजिक जाणीवेतून. स्वतःसाठी काही नको आहे, पण मी हे केलं पाहिजे, मी लिहिलं पाहिजे, मी बोललं पाहिजे, इतरांच्या मदतीला मी धावलो पाहिजे, अशी वाटणारी जी मोजकी माणसं आहेत त्यामध्ये आहेत आदरणीय टोणगे सर. आपल्याकडून सर मला हे जाणून घ्यायला आवडेल की अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक शिवशंकर बाप्पा घोंगडे, स्वातंत्र्य सैनिक जे होते यांच्याबाबतचं पुस्तक हे निघालं पाहिजे. कारण स्वातंत्र्य सैनिक यांच्याबाबत काय कृतज्ञ आपण असलं पाहिजे. ते ज्येष्ठ पत्रकार सुद्धा होते. ते पत्रकारितेमधील ऊर्जास्तंभ हे पुस्तक आपण त्यावेळेस प्रकाशित केलं. याबद्दल आपण काय सांगाल सर? ज्येष्ठ पत्रकार शिवशंकर बाप्पा घोंगडे हे कळंब तालुका पत्रकार संघाचे संस्थापक आहेत. संस्थापक असल्यामुळं आणि त्यांचं काम हे महाराष्ट्रभर, मराठवाडाभर होतं. त्या काळामध्ये ते एक 7-8 पेपरचं काम करायचे. केसरी, तरुण भारत वगैरे, लोकसत्ता. मग त्यांचं हे कळंब तालुका पत्रकार संघानं एक पुस्तक प्रकाशित केलं. त्यांच्यावर प्रेम करणारे जे महाराष्ट्रातले ख्यातनाम सर्व साहित्यिक असतील, पत्रकार असतील किंवा लहान सहानीतले राजकारणी लोक असतील, त्या सर्वांनी लिहिलेलं आणि मी संपादन केलेलं हे माझं पहिलं पुस्तक आहे. घोंगडे बाप्पांनी कळंब तालुका पत्रकार संघाची स्थापना केली 25 वर्षापूर्वी आणि आज तागायत लावलेलं छोटंसं रोपटं आज तिथं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालं. यामध्ये अनेक पैलू त्यांचे या लेखातून उघडलेले असून नवोदित पत्रकारांना एक शिदोरी म्हणून, वाटसरू म्हणून, ऊर्जा देणारा एक स्तंभ म्हणून आम्ही या सर्व पत्रकारांना दिलं. आणि याचा फायदा असा झाला की तरुण जे पत्रकार आहेत, नवोदित पत्रकार आहेत, त्यांनी हे पुस्तक वाचून त्या काळची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यात काय फरक आहे हे त्यांनी लक्षात घेतलं. त्यामुळे हे पुस्तक अतिशय सर्वांच्या घराघरात, सर्व पत्रकारांच्या, राजकारणाच्या जे साहित्यिक आहेत त्यांच्या घराघरात पोहोचण्याचं आम्ही काम केलेलं आहे. खूप चांगली गोष्ट केली आहे. कृतज्ञता हे फार मोठे मूल्य आहे. आदरयुक्त आभार मानणे किंवा आभारयुक्त आदर व्यक्त करणे अशी त्याची मी व्याख्या केली आहे आणि खूप चांगली अशी कृतज्ञता आपण व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये ज्यांचे लेख आहेत त्यांचा उल्लेख सरांच्या बोलण्यामधून येत राहील. कारण खूप मोठे मोठे साहित्यिक आणि विचारवंत जे लोक आहेत त्यांचे लेख यामध्ये आहेत. पन्नालाल सुराणा प्रस्तावना त्यांची आहे. विशेषतः ज्यांची संस्था इथं नळदुर्गला आहे, आपलं घर नावाची, त्यांचं आहे. इतरांच्याही सामाजिक क्षेत्रातील जे व्यक्ती आहेत त्यांचे लेख त्यामध्ये आहेत. पत्रकारांचे लेख आहेत. सरांचं एक पुस्तक जे लालित्यपूर्ण असं पुस्तक आहे. प्रेम हे असंच असतं. मुळामध्ये प्रेम आणि मानवता हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. हे मी सांगत नाही, गौतम बुद्ध यांच्यासुद्धा विचारामध्ये हाच धागा आलेला आहे. आता प्रेम याबाबत सरांनी भरपूर लेखन केलेलं आहे. मोरपंखी आठवणींचा हिंदोळा, मला वाटतं सर हे एकमतमध्ये आपण लिहित होता का? काय सांगा? एकमतच प्रकाशित केलं हे पुस्तक. बरं. एकमेव माझं दर गुरुवारी सदर असायचं प्रेमायण नावाचं. आणि तरुणांचं प्रेम एक माझी तरुणांना आकर्षित करण्यासाठी लिहिलेलं एक खटाटोप आहे. आणि ह्या पुस्तकानं 2 आवृत्त्या पूर्ण केल्या. अतिशय डोक्यावर घेतलं. आणि प्रेम हे असंच असतं. हे पुस्तकानंच मला एक नवीन ऊर्जा, नवीन ओळख राज्यभर दिली. त्याचे अनेक लेख. आता तुम्हाला असं वाटतं की हे माझ्या बाबतीतच घडलं. प्रत्येकाला वाचावं असं पुस्तक आहे. आणि नेमकं म्हणजे प्रेम हे काय प्रेमच नाही, किंवा इतर आई वडिलांवर आपण प्रेम करू शकतो, भावावर करू शकतो, बहिणीवर करू शकतो, बायकोवर प्रेम येतात. त्यामुळे प्रत्येकाला वाटावं की ह्यातला आर्थिक हे माझ्या सारखंच आहे असं प्रत्येकाला हे पुस्तक वाचल्यानंतर वाटतं. कारण प्रेम ही भावना ही विश्वव्यापक आहे. तर यातील काही 2-4 प्रसंग जे आहेत आपण वाचावे.
प्रेमभंग एक अनुभव आपण ज्या कॉलेजमध्ये घेतलं होतं लेखन स्पर्धा, त्याच्यानंतर मी ह्या पुस्तकाचं पहिलं प्रेम म्हणजे पहिलं प्रेम काय असतं, प्रेम करायला कुणाच्या मार्गदर्शनाची कोचिंग क्लासेसची गरज लागत नाही. अनाहूतपणे एकमेकांचे विचार मने जुळले की झाली प्रेम. माझीही असेच झाले, माझ्याप्रमाणे अनेकांची झाली असेल. मी आणि ती एकाच कॉलेजमध्ये आणि एकाच वर्गात. माझ्या गावापासून तिचे गाव 5 किलोमीटर पुढे असल्याने रस्ताही एकच आणि येण्या जाण्यासाठी बसही एकच. हा एक निव्वळ योगा. सुरुवातीच्या तिच्या शेजारी मी बसत नव्हतो. गाडीला गर्दी होत असल्याने मी तात्काळ उभा राहायचो. 15 दिवसानंतर तिला काय वाटले कुणास ठाऊक, तिने येताना तिच्या शेजारी हातरुमाल टाकून जागा दिली. मात्र बसलो नाही. तिनेच बसना म्हटल्यावर अंग चोरून बसलो आणि त्या दिवसापासून सुरू झाला आमचा प्रेमाचा काटेरी प्रवास. एकाच बसमध्ये एकाच सीटवर बसून गप्पा गोष्टीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे कळाले सुद्धा नाही. गप्पा कितीही गर्दी असली तरी मी बेफिक असायचो, कारण माझी जागा धरणारी माझी ती त्या गाडीत असायची. गप्पांच्या ओघात स्टँड करीत यायचे कळायचेही नाही. हा प्रवास संपूच नाही असे वाटायचे. पण कोणत्याही गोष्टी शेवट हा ठरलेलाच असतो. आमच्या प्रेमालाही ती बस, तो वाहक, चालक, रोज येणारे विद्यार्थी साक्षीदार होते पहिल्या प्रेमाचे. रविवारी ती येत नसल्याने मन बेचैन होती. सोमवारी तिला पाहिल्याशिवाय करमत नसायची. गोड हसायची आणि गोड बोलायची. शिक्षण संपल्यावर जीवनसाथी बनण्याचा अनाभाकाही घेतला. कॉलेज कॅन्टीन सगळीकडेच आमच्या प्रेमाची चर्चा असायची. एसटीत पटवलेली पोरगी म्हणून चिडवायची. प्रेम प्रकरण वाढतच गेले, घरापर्यंत गेले आणि सुरू झाला काटेरी प्रवास. तिचे कॉलेज बंद झाले. माझ्या बापाने भावाने मुलीला तपास करला आणि प्रेमाला विरोध सुरू झाला. तिच्या घरच्यांनी तिच्या काही माझ्याबरोबर लग्न करण्याची ठरवले. ते स्वतःहूनही घरी आले तर माझ्या घरच्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. मी काहीच बोलू शकलो नाही. अपराधासारख्या माझ्या नकारानंतर मात्र तिच्यासाठी स्थळ शोधू लागले. परिचयही दिली नाही. शिक्षण आणि प्रेम अद्यावरच सुटले माझ्याच मुली आणि तिचे लग्न झाले. मी अडवले ते तिने केलेले पहिले प्रेम. लग्नानंतर बऱ्याच महिन्यानंतर मी माझ्या गावच्या पाठीवर उभा होतो. माझ्या बापाने मला टमटम घेऊन दिले होते. टमटममध्ये बसलो असतानाच पांढऱ्या शुभ्र रंगाची आलिशान गाडी आली आणि पाठीवर थांबली. गाडीचे काप खाली झाले आणि त्यात ती दिसली. पांढऱ्या शुभ्र पंजाबीवर बॉब कट केलेली अगदी परीसारखी दिसणारं माझं पहिले प्रेम होतं. मी मात्र मान खाली घातली. तिच्याकडे पाहण्याचेही धाडस केले नाही. तिचा नवरा इंजिनियर होता. तिचे चांगले झाल्याचे मनोमन समाधान होते. मी मात्र तिला धोका दिला होता. ती दिसली आणि पुन्हा पहिल्या प्रेमाची आठवण. प्लॅटॉनिक लव्ह ही एक संकल्पना आहे. अशारीरिक प्रेम, आत्मिक प्रेम, त्याचं हे प्रत्यंतर. आणखी काय सांगाल? तिच्याच मुळे दिसायला खूप सुंदर होती. सौंदर्याबरोबर वर्गात सर्वात हुशारही होती. संगीता तिचे नाव, मोठे डोळे, लांब केस यामुळे ती सगळ्यांच्या नजरेत भरायची. वर्गातली सगळीच मुले तिच्यावर मारायची. तिला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्याही लढवायची. पण ती कोणाकडेही पाहत नसायची. 5 वर्ष आम्ही बरोबर एकाच कॉलेजमध्ये होतो. मी उन्हाळ होतो. अभ्यासाकडे दुर्लक्ष. कॉलेजच्या राजकारणात रस असल्याने सर्वांना परिचित. सायन्सला असल्याने प्रॅक्टिकलला ती अनुपस्थित असायची. प्रॅक्टिकल बुक तर कोरे. वर्षभर अभ्यास आणि मी याचे समीकरण कधी जुळले नव्हते. परीक्षा जवळ आली की मी मात्र धांदल उडायची. वर्गातल्या बऱ्याच मुली सहकार्याची भावना ठेवायच्या. त्यात संगीता मात्र आघाडीवर असायची. तिचे अक्षर तर मोत्यासारखे होते. तिचे प्रॅक्टिकल बुक घेऊन मी माझे प्रॅक्टिकल बुक पूर्ण करायचो. परीक्षेच्या आदल्या दिवशी तिचा आणि माझा नंबर जवळ यावा यासाठी माझे प्रयत्न असायचे आणि यायचाही. अभ्यास न केल्याने येत तर काहीच नसायचे. मग तिचा एखादा प्रश्न होईपर्यंत मी मात्र वेड्यासारखे इकडे तिकडे पाहायचो. नाहीतर खिशात लपवलेली उत्तराची चिठ्ठी काढायचो. बऱ्याच वेळी पहिल्या अर्धात बाहेर असायचो. विनवणी करून मग आत जायची. त्यावेळी संगीताला खूप वाईट वाटत. तिची उत्तरपत्रिका ती मला द्यायची आणि मग मी लिहित बसायचो. असे 5 वर्ष चालले आणि मी कसा तरी पदवीधर झालो केवळ संगीतामुळे. तिची आणि माझी निखळ मैत्री होती. त्या मैत्रीत प्रेमाचा वासही नव्हता, परंतु वर्गातील काही टवाळखोरांना मात्र याचे वाईट वाटायचे. तिची कशी बदनामी होईल याचा ते प्रयत्न करायचे. माझ्याही नाव जोडायचे. वर्गातील बाकड्यावर, फळ्यावर, कॅन्टीनमध्ये, लेडीज रूममध्ये तिचे आणि माझे नाव लिहिलेले असायचे. माझ्यापेक्षा तिच्या बदनामीचे मला दुःख व्हायचे. तिला भेटून मी न बोलण्याचा सल्ला दिला, पण उलट तिनेच मला समजावले. कॉलेज जीवनात हे असे प्रकार घडत असतात. मग मला धीर यायचा. कॉलेज जीवनात अनेक भेटतात, पण संगीतासारखी निखळ मैत्री करणाऱ्या मुली मात्र विरळ. तिची बदनामी होऊ नये म्हणून वर्गातील रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात मुद्दाहून तिच्याकडून राखी बांधून घेतली. त्यावेळी सर्वांनी टाळ्याचा कडकडाट केला. यावेळी बदनामीकरांचे चेहरे मात्र बघण्यासारखे झाले. माझ्याकडील डिग्रीचे भेंडोळे पाहिले की त्या संगीतात चेहरा आजही दिसतो आणि कॉलेजचे जे दिवस आठवतात. खरोखरच तिच्याच प्रेरणेवर मी आज उच्च शिक्षित आहे असे म्हणून म्हणतो. प्रातिनिधिक वेगवेगळ्या कथा, घडलेले लोकांचे अनुभव सरांनी यामध्ये व्यक्त केलेले आहेत. आणखीन काय सांगाल सर? या ललित लेखनाला दैनिक एकमतनं खूप मोठी प्रसिद्धी देऊन मला
या वेगळ्या दाखलीवर आणली. प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत असावं असं वाटतं. तुझं हसणं ते लाजणं मनसोक्त पाहावंसं वाटतं. तुझ्या हातात हात घेऊन दूरपर्यंत चालावंसं वाटतं. सागरात जसा नंदीचा संगम होतो तसं तुझ्याशी एकरूप पाहावंसं वाटतं. तूच तर आहेस माझं जग, या जगात नेहमी जगावंसं वाटतं, जगावंसं. हे पुस्तक मी फक्त प्रेम करणाऱ्या प्रत्येकास हे पुस्तक प्रेमपूर्वक सादर केलेलं आहे. ज्यांना प्रेमाची व्याख्याच माहीत नाही त्यांनी या पुस्तकाला हातही लावू नको, लावू नये असं मी यामध्ये लिहिलं होतं आणि याचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला त्या काळात मिळाला. यामध्ये पांडुरंग कोळगे आमचे दैनिक एकमतचे तत्कालीन संपादक यांची प्रस्तावना लागली. जिल्हा प्रतिनिधी अनंत आरसूळ यांचे 2 शब्द म्हणून आहेत. परत शिवाजी कांबळे ज्यांनी या पुस्तकासाठी अथक परिश्रम केले ते माझे मित्र, यांनी शुभेच्छापर एक 4 ओळी लिहिल्या आहेत. गणपतीपासून या पुस्तकाची सुरुवात झालेली आहे, शेवट पण विरहापर्यंत आहे. त्यामुळे या पुस्तक प्रत्येकाने वाचावं आणि स्वतःचा अनुभव निरोप घेताना हा शेवट निरोप घेताना यांनी केलेला आहे. त्यामुळं निरोप घेताना मध्ये तुझ्याशिवाय जगणे मला असेल झाले आहे. मी एकटा राहूच शकत नाही का? तू प्रेमाची इतक्या वर्ष नाटक केली का? तासनं तास प्रेमाच्याच गप्पा मारल्या. सुख आणि दुःखात सोबत राहायची शेकडो वचनं दिली, ते का तू पाळत नाही? काय झाले एकदम तू माझे नातेच तोडले. तुला माहीत आहे का तू सोबत असती ती जगायला आवडते, पण तुझी साथ नसली की श्वासही नीट घेता येत नाही. असे असतानाही तू माझा श्वासच घेऊन जात आहे. मी श्रीमंत नाही अगोदरच सांगितले होते, मलाही आता कळायला लागले आहे. तुझे प्रेम एवढे का सावकाश आहे? गाडी आणि बंगला यायला अजून अवकाश आहे. संगीता नेमकी तू माझ्यावर प्रेम केली ती श्रीमंतीवर का फसवलंस तू मला? तुझे पत्र आणि लग्नाची पत्रिका मिळाली, निरोप घेताना वाईट वाटत आहे असे सहज तू लिहिले आहे. 5 वर्षाचे निव्वळ प्रेम तू एका वाक्यात संपवले आणि मी विसरावे असे तुला वाटत असेल तर सुरुवातच का केली? फोनवर तासनं तास गप्पा का मारल्या? न विसरता भेटवस्तू का दिल्या? का मला न विचारता लग्न? मुलेच धोका देता असे म्हटले होते तुला, पण तूच याची सुरुवात करणं हा प्रेमाचा इतिहास होईल. तो दिवस पुन्हा कधीतरी येईल काय? मी पाहिलेल्या स्वप्नांच्या पलीकडे मला नेईल काय? असं आहे. सध्या काळ किती बदलतो आहे. म्हणजे मी सहज असं कित्येकांना बोलतो मी की जुने चित्रपट जर बघितले आपण ते विशिष्ट अंतर प्रेमिक आणि प्रेयसी आणि प्रियकर यामध्ये अंतर, म्हणजे विशिष्ट अंतरावरूनच ते असं ते गाणं म्हणून राहणार. पुन्हा काळ बदलत गेला. म्हणजे जुन्या काळातील आपण नायक नायिकाच्या चित्रपटात बघितले आपण तर ते जणू पती पत्नी आहेत असं वाटत आहेत. पुढचा काळखंड बदलला तर ते प्रेयसी प्रियकर वाटावेत असं आहे. सध्या किती काळ बदलला आहे, काय चिल्लरपणा चालू आहे हे आपण बघत आहोत. निखळ निस्वार्थी निरपेक्ष प्रेम करणारी माणसं ही कमी होत चाललेली आहेत. ती पिढीसुद्धा आता कमी होत चाललेली आहे. त्या जाणीवा कमी होत चाललेल्या आहेत आणि केवळ स्वतःला काहीतरी हवं आहे पाहिजे आहे म्हणून स्वार्थासाठी म्हणा किंवा वाईट कुठल्या अपेक्षेनं म्हणा सध्या जे चालू आहे बऱ्याच प्रमाणात चालू आहे. वाईट वाटतं याबद्दल. आमच्या पिढीनं जी पुस्तकं वाचली, जे चित्रपट बघितले ते फार विशेष होते. त्याग कभी कभी हा चित्रपट बघितला असेल आपण, किती समजदार समंजस प्रेम त्यामध्ये आहे. असे कित्येक चित्रपट नंतरही आलेले आहेत की भेटही होत नाही कित्येकांची, पण एकमेकांमध्ये त्यांना ओढ आहे, आत्मीयता आहे. त्यागामध्ये प्रेम असतं हे ज्यांना कळलं ते जीवन चांगलं जगू शकतात. यामध्ये सरांचे हे व्यक्तिगत अनुभव आहेत असं नाही आहे. हे सर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सगळं हे सांगतायत, हे कृपया समजावून घ्या. आणि त्यातली नावंसुद्धा ही बदललेली आहेत, काल्पनिक आहेत असा भाग त्यामध्ये आहे. कुणाचा गैरसमज व्हायला नको तेही सांगतो आहे. आणखी मी बोललं पाहिजे की पत्र मैत्री हा खूप चांगला उपक्रम सरांचा सुरू होता. ही पत्र मैत्रीतून माझी खरी सुरुवात झाली. कॉलेजमध्ये असताना संवाद साधण्याचं साधन एकमेव पत्र मैत्री. बरोबर आहे सर. त्या काळामध्ये लोकपत्रानं हा सदर सुरू केलं होतं. त्यामध्ये मित्राचे पत्ते दिले होते. मग आपल्याला तो नाद असल्यामुळे छंद असल्यामुळे आम्ही पत्र पाठवायचं, तिथून उत्तर यायचे. असे शेकडो पत्र आजही जवळजवळ 30-35 वर्ष झालं मी जपून ठेवले आहे. परत त्यांच्याशी संपर्क, काही जणांशी साधता आला, काही जणांशी साधता आला नाही. तुमच्याशी माझा पत्र आला आणि पत्र आलेलं आहे. कधी काळी मी सुद्धा खूप पत्र लिहिलेली. एक पत्र असं आहे की स्वर्गीय आमदार वसंतराव काळे यांचं, हे पदवीधर शिक्षक मतदारसंघातले आमदार, पदवीधर मतदारसंघातले आमदार. त्यांची अशी ख्याती होती की पत्र वर्तमानपत्रात किंवा कुठेही एखाद्याची निवड अभिनंदन काही झालं ते पत्र पाठवून त्यांना शुभेच्छा द्यायची. त्यांचं हे पत्र मला 28/9/2000 आलेलं आहे.
म्हणजे आज ह्याचे 25 वर्ष झालं ह्या पत्राला. कारण हे पत्र मी आज जसं जाणून बुजून मुद्दाम आपल्या आठवणीत राहण्यासाठी जपून ठेवलं. हे आपल्या सर्व वाचकांना रसिकांना माहीत व्हावं यासाठी ह्या पत्र सर्व वाचा बरोबर. काही ना श्रीमान सतीश टोणगे आपली कळंब तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आनंद झाला. आपले हार्दिक अभिनंदन. भविष्यात आपली पत्रकारिता या क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही सदिश. वसंत काळे, आमदार मराठवाडा पदवीधर मतदारसंघ. हे त्यांचं स्वतः ते लिहित असायचे. माझ्याकडेही आमदार वसंतराव काळे सरांची पत्र हे अजून जपून ठेवलेले आहेत. पत्र आमची जी ओळख झाली ती पत्रामुळे झाली. वाचकांचा पत्र व्यवहार यामध्ये माझी पत्र यायची, सरांचीही पत्र यायची आणि कित्येक पत्र मी पण लिहित असायचो, सरही लिहित असायचे. आता ग्रीटिंग कार्ड नंतर येत गेले. ग्रीटिंग कार्ड सुद्धा आम्ही स्वतः हाताने लिहून काढून आम्ही लोकांना दिलेले आहे. शुभेच्छा पत्र दिलेले आहेत. आता काळ बदलतो आहे, त्याच्यामुळं याचे काही वेगळे आठवण्यामध्ये असते. तो भाग महत्त्वाचा आहे. आपण लिहित राहिलं पाहिजे. दैनंदिनी असेल किंवा ही जी पत्र सरांनी लिहिली यातून सरातला लेखक हा घडला गेला आहे असं मला वाटतं आहे. आणि समाजाचं निरीक्षण करणं असेल, धार्मिकता जो भाग आहे, ज्ञानेश्वरी हा जो भाग आहे त्याबद्दल सांगायचं आहे. मला हरिभक्त परायण महादेव महाराज आळसू यांनी ज्ञानेश्वरी आणि ती लिहिण्यासाठी एक बुक दिली, वही दिली होती. आणि त्यांनी सांगितलं की तू वाचत लिहा. म्हणजे माझ्याकडून त्यांना ज्ञानेश्वरी लिहून घ्यायची होती असं मला वाटतंय. आणि मी ती काही दिवसात पूर्ण केली. त्याचा मला सुद्धा आनंद इतका झाला की मला वाचत ती ज्ञानेश्वरी लिहिता आली. सर तुम्ही रोज लिहिता येते, खूप चांगली गोष्ट आहे. हे असं सरांचं लेखन सगळं हे चालू आहे. ज्ञानेश्वरी वाचून लिहिण्याचा प्रयत्न केला. वाचून समजून उमजून कारण का वाचाल तर वाचा असं एक त्यातलं वाक्य आहे. आपण वाचलं पाहिजे, आपण विकत घेऊन वाचा असंही माझं आव्हान या निमित्तानं मी आपल्या सर्वांना. म्हणूनच विश्वात्मक अशी जाणीव मानवता तुमच्या काही दिसते आहे. खूप विशेष वाटलं सर. आणखीन फार महत्त्वाची गोष्ट आहे की 50च्या आत एखाद्या व्यक्तीबद्दल लोकांनी भरभरून बोलावं, लिहावं आणि त्याचं पुस्तक निघावं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. एकमेव नशीबवान असं नक्की सर. पत्रकारांच्या नावाने एखादं पुस्तक निघावं आणि त्यात सर्वांनी लिहावं. नक्की या पुस्तकाचं संपादन कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे आणि साप्ताहिक पावनचे संपादक सुभाष गोडके यांनी पुढाकार घेऊन त्या पुस्तकाचं लेखन काही लेख मागून घेतले, त्याच्या त्रुटी काढल्या, पुस्तक पंढरपूरला छापून आणलं. त्या सर्वांचं खरोखरच मला मनावर तेवढं आभार आहे. त्यांच्या मी ऋणातही राहू इच्छितो. चतुरस्र व्यक्तिमत्व सतीश टोणगे आणि चित्र जे काढलेलं आहे ते आपले तांबारी कळमचेच आहे. तुमचे 6 ध्येय का सोबत म्हणजे सोबत म्हणून नाही, विद्यार्थी पण विद्यार्थी मंचच्या कार्यक्रम माध्यमातून तयार झाले होते. यातले 2-4 प्रतिक्रिया आपण समजावून घ्यायच्या आहेत. सरांनी हे पुस्तक अर्पण करताना असं म्हटलं आहे, मी अनेक वर्ष पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहे. राजकारण, समाजकारण अगदी जवळून पाहिलं आहे. मी केलेल्या कामाबद्दल माझ्यावर गौरवग्रंथ प्रकाशित होत आहे. माझ्यावर लिहावे एवढा मोठा मी नक्कीच नाही, तरीही अनेकांनी लिहिले आहे. मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. सतीश टोणगे सरांनी असं म्हटलेलं आहे. आणि त्यांच्याबद्दल हे जे लेख आहेत ते आपण आता वाचणार आहोत. शब्द मैफिलीत रमणारा शब्दमित्र सतीश टोणगे हा लेख लिहिला आहे प्राध्यापिका सौ सुनीता गुंजाळ कवडे धाराशिव यांनी. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे, माझ्या सुदैवाने मी महाविद्यालयातच नोकरीला लागले. त्यामुळे तरुणाईच्या बदलत्या भावविश्वाला जवळून पाहण्याचे भाग्य मला लाभले. आजच्या तरुणाईचं स्वच्छंद बागडणं पाहिलं की माझं मन आपसुकपणे 25 वर्ष पाठीमागं जातं. तेव्हा लक्षात येतं, अरे काळ किती झपाट्यानं बदलला आहे. बदल स्वीकारणं अपरिहार्य आहेच आहे. 25 वर्षांपूर्वी कळंबसारख्या ठिकाणी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयामध्ये पदवीचे शिक्षण घेत असताना तत्कालीन काळानुसार पारंपरिक संस्काराचा पगडा माझ्याही मनावर होता.
पण अंगभूत असलेले काही गुण स्वस्थ बसू देत नव्हते. कधीतरी एखादी कथा कविता थेट हृदयातून पानावर उतरायची खरी, पण पुढे काय हे नेमकं कळायचं मात्र नाही. पदवीचे प्रथम वर्ष संपता बऱ्यापैकी गर्दीची आणि बुजरेपणाची भीड चेपली होती. विद्यार्थ्यांमधून कोणाला लिहिता येतं, कोणाला बोलता येतं आणि कोणाच्या अंगात कोणत्या कला आहेत हे समजलं होतं. नेमकं त्याच वेळी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून ज्ञानदेव मोहेकर गुरुजी विद्यार्थी मंचची स्थापना झाली. मुलामधून पदाधिकारी निवडी ठरलेल्या होत्या. प्रश्न होता फक्त मुलींचा. खरं म्हणजे मुलामुलीमध्ये त्याही वेळी बऱ्यापैकी दरी होतीच. सहज म्हणावा असा संवाद नव्हता. नुसतं एकमेकाकडे पाहायला सुद्धा हिंमत लागायची. असंच काहीसं कळंबचं महाविद्यालयीन वातावरण होतं. अशा काळामध्ये मोहेकर गुरुजी विद्यार्थी मंचची एखादी मुलगी प्रतिनिधी असावी हे मुलांनाही अपेक्षित होतं आणि ते रास्त होतं. विद्यार्थी मंचच्या माध्यमातून मुलींची प्रतिनिधी म्हणून माझी उपाध्यक्षपदावर निवड केली. तेव्हा मीही या निवडीला सहज होकार दिला, कारण तीच माझी मूळ आवड होती. इथेच माझ्या लेखणीला कलाटणी मिळाली असे म्हणायला हरकत नाही, कारण याच ग्रुपमध्ये असलेले सतीश टोणगे, विठ्ठल जाधव, साहित्यिक आहे ते पण नाही, अच्छा, रविकांत काळे, रणजित खंदारे, अशोक शिंदे, प्रभाकर सावळे का या उत्तम लिहिणाऱ्या मित्रपरिवाराशी मी जोडले गेले. आज यापैकी काही मित्र प्रतियश वर्तमानपत्रामध्ये मुख्य संपादकीय पदावर काम करतात. कॉलेज जीवनामध्ये मी लिहिलेल्या कथा जेव्हा सतीशजींच्या दृष्टीस पडल्या तेव्हा त्यांनी त्यामध्ये काही सुधारणा सुचवल्या आणि त्या कथा काही वर्तमानपत्रामध्ये प्रकाशितही केल्या. हे तर मला अपेक्षितही नव्हतं. माझ्यासाठी तो सुखद धक्का होता. कथा लेखिका म्हणून जेव्हा माझं नाव मी स्वतःच पेपरमध्ये छापलेलं पाहिलं तेव्हा मला झालेला आनंद मी आजही विसरू शकत नाही. कारण मी जवळपास प्रत्येकालाच तो पेपर दाखवत होते की माझं नाव पेपरला आलं आहे म्हणून. त्यानंतरही पेपरला आलेले आपले साहित्य, बातम्या कशा पद्धतीने जतन करून ठेवाव्या हे सुद्धा मी सतीशजीकडूनच शिकले. ते प्रामाणिकपणे कबूल करायलाच हवं. त्यांनी त्यावेळी स्वतःची कात्रण संग्रह फाईल आम्हाला दाखवली होती. सतीशजींच्या या लेखन कौशल्यामुळे ते मित्रपरिवारामध्ये प्रिय असले तर ते फारसे मुलींशी बोलत नसल्याने आम्ही त्यांचे अनुकरण करत होतो. मला 1 वर्ष सिनियर असल्याने मनामध्ये त्यांच्याविषयी आदर होता आहे. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी दशेमध्येच लेखनाबरोबरच नेतृत्व गुणही त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच त्यांनी दैनिक एकमतच्या वर्धापन दिनानिमित्त ज्या भव्य स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्यामध्ये अनेक स्पर्धा होत्या. अर्थात विजेत्यामध्ये मी आणि माझ्या मैत्रिणी होतो. पण गंभीर प्रश्न म्हणजे त्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण हे लातूरला एकमतच्या मुख्य कार्यालयामध्ये होणार होतं. पुन्हा आम्हा मुलींसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला, पालक बाहेर असं बक्षीस घेण्यासाठी पाठवतील की नाही. मनामध्ये शंकाच होती, परंतु सतीशजींच्या भोवती असलेलं सुसंस्कृतपणाचं वलय पाहून आम्हा मैत्रिणींच्या पालकांनी सतीशजीसोबत लातूरला जाण्यासाठी परवानगी दिली आणि आम्ही तत्कालीन मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारलं. ही कॉलेज जीवनातली अविस्मरणीय आठवण केवळ सतीशजींमुळे हे नमूद करताना मला आनंद होतो. विद्यार्थी मंचच्या माध्यमातून आम्ही तेव्हा अनेक स्पर्धा, व्याख्यानाचं आयोजन केले होते. त्यामुळे अनेक व्यक्तींना ऐकण्याची संधी मिळाली, व्यक्त होण्याची संधी मिळाली. त्यामुळे अभ्यासाबरोबरच अवांतर अशा व्यक्तिमत्व विकासाच्या गोष्टीला पूरक वातावरण मिळाल्यामुळं जीवन जगण्याची कला ही इथेच या व्यासपीठावर शिकता आली. त्याचा पुढील भावी आयुष्यामध्ये निश्चितपणे उपयोग झाला आहे हे ठामपणे आज सांगता येते. सतीशजीमध्ये मला जाणवलेलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे असलेली लेखणीची कला ही बहरट ठेवली. अगदी कॉलेज जीवनापासून आजतागायत. त्यामुळे पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक ज्वलंत प्रश्नांना, सामाजिक प्रश्नांना न्याय देण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. मित्रपरिवार जोडण्याची त्यांची कलासुद्धा खूप छान आहे आणि मला वाटतं लेखणीचा यामध्ये सिंहाचा वाटा असावा. शब्द एकमेकांना जोडण्याचं काम करतात हे खरं आहे. पुढं असं म्हटलं त्यांनी, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतच असतात, पण त्या प्रसंगाला 2 हात करणं प्रत्येकाला जमेलच असं नाही. स्वाईन फ्लू, कोरोनासारख्या आजाराशी लढतानाही त्यांच्यातील लेखक संवेदनशील होता. थेट रुग्णालयातून लिहिताना जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा मात्र त्यांच्या धीरोदात्तपणाचं खूप कौतुक वाटलं आणि पुन्हा एकदा नव्याने
प्रचिती आली, ज्याला शब्दाचा लळा लागलेला असतो त्याच्या काळजाचा मळा हिरवागार असतो. म्हणून येणारं संकटसुद्धा या काळजाच्या हिरव्या मळ्यावर अगदी श्रावणासारखं साजरं केलं या लेखकाने. आणि खरा जातिवंत लेखक अशा या शब्दावर, मित्रपरिवारावर भरभरून प्रेम करणाऱ्या जातिवंत शब्दमित्राला शुभेच्छा देताना खरंच प्रश्न पडतो की नेमक्या शुभेच्छा काय द्याव्यात. पण हा खास वाढदिवस आहे आणि शुभेच्छा देताना एवढेच म्हणेन, आपकी तारीफ में लफ्ज दूँ तो क्या दूँ, आपको कोई किताब दूँ तो क्या दूँ, बात फूलों की होती तो कुछ और था, जो खुद ही एक गुलदस्ता हो उसे मैं गुलाब क्या दूँ. सतीशजी पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. प्राध्यापिका सौ सुनीता गुंजाळ कवडे धाराशिव यांनी हे लिहिलेलं आहे. खूप चांगली अशी प्रतिक्रिया. आणखी एक प्रतिक्रिया आपण या सत्रामध्ये घेऊ आणि त्यानंतर आणखी 2 प्रतिक्रिया या पुढच्या सत्रामध्ये आपण नंतर घेणार आहोत. पुढील प्रतिक्रिया सर आपण पत्रकार म्हणून सुद्धा सरांचं जे कार्य आहे ते फार महत्त्वाचं आहे. सत्य आणि न्यायासाठी सरांची लेखणी आणि त्यांचं धाडस हे चालत आलेलं आहे. एक लढवय्या पत्रकार जेव्हा हळवा होतो, सुवर्णा थोरात तांबारे यांचा हा लेख आहे. पत्रकारितेच्या दुनियेतला राजा माणूस, एक प्रतिष्ठित व्यापारी, सामाजिक बांधिलकी जपणारा लोकप्रतिनिधी, आपल्या लेखणीच्या जोरावर डोंगर फोडणारा पत्रकार आणि त्याच लेखणीने खडकाळ रानावरही हिरवळ पेरणारा लेखक, कवी, जीवाची बाजी लावून मित्रांना जपणारा सवंगडी, कोणत्याही स्वार्थाविना दीनदुबळ्यांना तत्परतेने मदत करणारा समाजसेवक, एकत्र कुटुंबाची जबाबदारी मोठ्या हिमतीने आपल्या खांद्यावर पेलणारा एक आदर्श मुलगा, आपल्या लेकरांसाठी कावराबावरा होणारा बाप, सुखदुःखाच्या प्रत्येक पावलागणिक आपल्या अर्धांगिनीचा हात घट्ट धरून आयुष्याची लढाई समर्थपणे जिंकणारा एक जोडीदार, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व पत्रकार सतीश टोणगे. खरं तर एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वावर आणि खुद्द एका लेखकावर लिहिण्या इतकी मी नक्कीच मोठी नाही, मात्र एरवी दुनियेशी प्रखरपणे लढणारा एक पत्रकार आणि 2दा मृत्यूलाही हरवणारा कणखर लढवय्या जेव्हा आपल्या माणसांसाठी लहान मुलासारखा हळवा झाल्याचे पाहून माझी लेखणी आपोआपच लिहिती गेली. एक सहकारी पत्रकार म्हणून नव्हे तर आजपर्यंत अगदी वडिलांप्रमाणे बोटाला धरून पत्रकारितेच्या दुनियेमध्ये ठामपणे चालायला शिकवणारे माझे ते मार्गदर्शक आहेत. सतीश टोणगे हे नाव मी फक्त ऐकून होते, मात्र उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये मी एक पाऊल पुढे टाकत गेले तसतसे सतीश टोणगे सरांचे एक पैलू समोर येत गेले. एकदा ऑफिसमध्ये टोणगे सरांचा माझे मार्गदर्शक गुरु आनंदराव अडसूळ सर यांच्यासोबतचा एक जुना फोटो मला गवसला. मुळात तो फोटो पाहून मला धक्काच बसला. आज एवढा धडधिप्पाड असणारा माणूस काही वर्षापूर्वी अगदी हाडांचा सापळा कसा काय असू शकतो यावर माझा विश्वासच बसत नव्हता. तेव्हा काही वर्षांपूर्वी सरांनी 22 दिवस मृत्यूशी लढा दिल्याचा प्रवास समजला आणि आज गेल्या 10-15 दिवसापासून कोरोनाशी लढा देत जिंकलेली आयुष्याची लढाई पाहिली. 2दा मरणाच्या दारातून माघारी आलेला माणूस तितक्याच खंबीरपणे पुन्हा आयुष्य जगू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आहे टोणगे सर. कदाचित दोन्ही वेळेस त्यांची जगण्याची तीव्र इच्छाशक्ती पाहूनच यमदेवही माघारी फिरला असेल. कोरोनाने भल्यांचे बळी घेतले आहेत. सतीश टोणगे कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजले तेव्हा त्यांच्या पूर्वीचा 22 दिवसांचा मृत्यूशी असलेला खडतर लढा आठवला. क्षणभर वाटले, एकदा मृत्यूशी लढाई जिंकलेला माणूस पुन्हा त्याच लढाईमध्ये यश मिळू शकेल का. नंतर ते सोजर केअर सेंटरलाच आहेत म्हणजे काही सिरियस नसेल असा विचार करून थोडे हायसे वाटले. कोरोना पॉझिटिव्ह असतानाही कोणताही ताण न घेता मिळालेल्या वेळेमध्ये वाचनाचा छंद जोपासणाऱ्या सराकडे पाहून आश्चर्यही वाटले. थोडा अवधी जातो न जातो तोच सरांचा कळंबमधीलच सोजर, रायगड, उपजिल्हा रुग्णालय, कृष्णा हॉस्पिटल असा प्रवास झाला. तो प्रवास कळंबपुरताच राहिला नाही तर प्रकृती बिघडत चालल्याने बार्शीचे डॉक्टर अंधारे यांचे हॉस्पिटलही त्यांना गाठावे लागले. कळंबमध्ये उपचार होणार नाहीत हे समजल्यानंतर आम्हा इतर पत्रकारांचे अवसान गळाले. परंतु टोणगे सर मोठ्या हिमतीने सांगतात की त्या काळामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पत्रकार आणि डॉक्टर मित्रांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
आपल्या लेखणीने भल्या भल्यांची हाडे खिळखिळे करणाऱ्या पत्रकारालाही कोरोना काळामध्ये अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागलेच. सोजर रायगड केअर सेंटरला असलेल्या सुविधांच्या अभावामुळे रुग्णांचे होणारे हाल पाहून आजारी असतानाही त्यांच्यातला पत्रकार जागा झाला. तत्काळ त्यांनी हे सर्व वास्तव संबंधितांच्या कानावर घातले. तेव्हा पळापळ झाली. सुविधा तर उपलब्ध झाल्या, मात्र आपला मुलगा समर्थही कोरोनाच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे या विचाराने त्यांच्यातला बाप कासावीस झाला. तरी दोघे सोबतच असल्यामुळे चिंतेचे कारण नव्हते. बाप लेकराची लवकरच ताटातूट झाली. सरांची ऑक्सिजन लेवल कमी झाली आणि त्यांना शीतलकुमार धोंगडे, अशोक शिंदे या जिगरबाज मित्रांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट केले गेले. एका बापाने काळजावर दगड ठेवत आपल्या लाडक्या मुलाचा निरोप घेऊन त्याला डॉक्टरांच्या भरोशावर केअर सेंटरला सोडले. मात्र ॲम्ब्युलन्समध्ये बसल्यावर इतक्या वेळ खंबीरपणे हसतमुखाने आपल्या पोराला निरोप देणारा बाप हळवा झाला आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. घराच्या दारातून ॲम्ब्युलन्स जाताना बापाप्रमाणे आभाळ माया देणारा मोठा भाऊ विजय दिलीप टोणगे यांना पाहून त्यांची मोठ्या आशेने ॲम्ब्युलन्समध्ये पाहणारी नजर त्यांच्या काळजाचा ठोका चुकून गेली. भावाच्या नजरेला नजर देण्याचीही त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती. पुढे तब्येत जास्तच बिघडल्या कारणाने उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार होणे कठीण झाले. तरीही रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, ब्रदर आणि इतर कर्मचाऱ्यांनी सतीश टोणगेंच्या उपचारासाठी प्रयत्नांची बाजी लावली. पुढे बार्शीच्या डॉक्टर अंधारे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय झाला. तेव्हा मात्र कोरोनासारख्या जीवघेण्या परिस्थितीमध्येही मित्रपरिवार आणि संपूर्ण कुटुंब आधार द्यायला आणि जिंकूनच परत ये म्हणायला आले होते. त्यांची आई आणि दोन्ही मोठे बंधू यांचा आपल्या लेकरासाठी, लहान धाकट्या भावासाठी जीव तुटत होता. मात्र आपल्या भावनांचा थांगपत्ताही न लागू देता त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मोठा आधार दिला. आईप्रमाणे असलेल्या मोठ्या भाऊजाई सौ अलका व मनीषा टोणगे यांनी चिंता करू नका, तुमच्या माघारी घराची जबाबदारी मी घेईन, तुम्ही लवकर बरे होऊन या, आम्ही आहोत की, असे म्हणत जणू ठणठणीत बरे होऊन परत येण्याचा आदेशच दिला. या संपूर्ण प्रवासात त्यांची सखी सोबती स्नेहा मात्र खंबीरपणे सोबत होती. आज हा कोरोनाशी 14 दिवस दिलेल्या लढ्याचा प्रवास मागे वळून पाहताना आपले कुटुंब आणि मित्रपरिवाराचे प्रेम पाहून एक कणखर व्यक्तिमत्व व्याकुळ होते. जेव्हा यमदेवाशीही 2 हात करणारा एक भैया पत्रकार आपल्या जीवलगांच्या मायेनं हळवा होतो, तेव्हा माझ्यासारख्या लेखिकेची लेखणी आपोआपच कागदावरती शब्द पेरत जाते. सुवर्णा थोरात, तांबारे. खूप त्यांनी तुमच्याबद्दल जे वास्तव आहे ते सगळं लिहिलेलं आहे. त्या मॅडम शिक्षक कोणी आहेत का? अच्छा, बरं बरं. त्यांनी ते छान सगळं लिहिलेलं आहे. आणखी 2 आहेत पुढच्या 7 दिवसामध्ये. बरं बरं, ठीक आहे. बरं बरं, हा भाग लगेच घेऊया आपण. ठीक आहे. आणखी एखादा छोटा घ्यायचा घेऊन काय हरकत नाही. एखादा तुम्ही ठरवा कुठलं घ्यायचं ते लगेच घ्या. 17मध्ये घेऊया. हां, मला न समजलेले हे, म्हणजे कित्येकांची पत्नी म्हणते ह्यांना काही कळत नाही, तुम्हाला काही कळत नाही असं, पण यांनी मला न समजलेले हे म्हटलंय. त्यात काय लिहिलंय ते बघूया. सरांच्या पत्नी स्नेहा त्यांनी हे लिहिलंय. लग्नाच्या आधीच मला वाचन, लेखन, एकत्र कुटुंब पद्धतीची आवड असल्याचे सांगितले होते. मी 22 वर्षांपूर्वी यांच्या एकत्र कुटुंबामध्ये येऊन रमले. सासू सासरे आईवडिलासारखे आहेत. सासरे वारल्यानंतर त्यांची पोकळी मोठे दीर दिलीप म्हणजे भाऊसाहेब, सौ मनीषाताई यांनी भरून काढली. ते अजूनही मुलीप्रमाणे खूप लाड करतात. मला खूप काही शिकता आलं, पण त्यांच्या लेखन वाचन यांच्यामध्ये खंड पडला नाही. 22 वर्षामध्ये हजारो मित्र जोडले, पण यातून एकही तुटला नाही, उलट वाढतच गेले. यातील अनेक मित्रांना मदतीचा हात देताना मला नेहमीच अभिमान वाटला. लग्नापूर्वी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, त्यापैकी एकत्र कुटुंब. आजपर्यंत हे प्रेमळ कुटुंब जपण्यासाठी आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले. घरातल्या सर्वांबरोबर जसे प्रेमाने वागतात तसेच प्रेम मित्राबरोबरही असते. मित्राशिवाय त्यांचे जीवन अपुरे आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वरून ते नारळासारखे वाटत असले तरी आतून ते लोण्यासारखे आहेत. घरातही ते शिस्तप्रिय,
घड्याळाच्या काट्याप्रमाणे वागतात. कोणती वस्तू जिथल्या तिथे जेव्हा हवी तेव्हा मिळणे याला शिस्त म्हणतात. हाच सुविचार त्यांनी घरामध्ये लिहून ठेवला आहे. आता हे पत्रसुद्धा काही सेकंदात सरांनी मला इथे काढून दाखवलेले आहेत. त्यामुळे त्यांना जे हवं ते तात्काळ द्यावं लागतं. आई वडील, भाऊ, मुले यांच्यासोबतचे त्यांचे प्रेम कौतुकास्पद आहे. त्यांच्यावर घरातील लहान मोठ्या सदस्यांनी खूप प्रेम केले व करत आले आहेत. लहान मुले त्यांना खूप आवडतात. त्यामुळे घरातील 6 मुलावरती आजही आतोनात प्रेम करतात. नात्यापेक्षा मित्रमंडळींना वेळ देऊन सुखदुःखामध्ये सहभागी होणे त्यांना खूप आवडते. वाचनाची खूप आवड असल्याने 1000च्या जवळपास पुस्तके त्यांच्या घरामध्ये आहेत. मी ती बघितलीत, आपण नंतर ती बघणार आहोत. घरातील सर्वांनीच वाचन व लेखन करावे असा त्यांचा अट्टहास असतो. त्यांच्या छंदाला घरातील सर्वांनीच पाठबळ दिले आहे. घरच्यापेक्षा मित्रमंडळींना वेळ देणे त्यांना आवडते. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. राजकारणातील अनेक पदं त्यांनी भूषवली, पण त्याचा गर्व कधी चढला नाही. परिस्थितीची जाण ठेवून व नेहमी मागे वळून पाहूनच त्यांनी पुढे पाऊल टाकले. कुटुंबाची हेळसांड होणार नाही व बदनामी होणार नाही अशी दक्षता त्यांनी पावलोपावली घेतलेली आहे. म्हणून आज हे कुटुंब प्रतिष्ठित बनले आहे. 2 वेळेस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली, त्यावेळी मी सोबतच होते. दवाखान्यातही त्यांचे लेखन व वाचन हे चालू होते. स्वाईन फ्लू झाल्यानंतर रुबी हॉल पुणे येथे अनेक मित्र त्यांना भेटावयास आले. अर्ध बेशुद्ध असतानाही त्यांनी वर्तमानपत्र, कागद व पेनची मागणी केली होती. ती लवकर पूर्ण न झाल्याने त्यांनी जेवण करण्यास नकार दिला होता. त्यांना वर्तमानपत्र, पेन, कागद दिल्यानंतरच त्यांनी जेवण केले व लिखाण केले. जाती धर्माला त्यांनी कधीच थारा दिला नाही. त्यांच्या सर्वच मित्रांच्या घरामध्ये नेहमीच वावर असतो. त्यांच्या सर्वच मित्रांचा घरात नेहमीच वावर असतो. जीवाला जीव देणारी शेकडो मित्र त्यांच्याकडे आहेत. आमचे हे म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्यांना जे पटतं तेच करतात, मग कुणाचेही ऐकत नाहीत. मुलीच्या लग्नात त्यांचा गोतावळा पाहून सर्वच अवाक झाले होते. ते कुटुंब वत्सल आहेत व घरातील सर्वांचे लाडके पण आहेत. असे पती मला मिळाले हे मी माझे भाग्य समजते. घरामध्ये मित्रासारखे ते वागतात. 2 वेळेस मृत्यूशी झुंज देऊन ते परत समाजामध्ये वावरत असताना आयुष्य हे बोनसच आहे हे त्यांनी जाहीर करून टाकले आहे. व्यवसाय सांभाळून लेखन, वाचन, मित्रमंडळी, पत्रकारिता, राजकारण, समाजकारण याचा ताळमेळ कसा घालतात याचे कोडे मलाही उलगडलेले नाही आहे. मला ते अजूनही समजलेले नाहीत. म्हणजे समजलं ते त्यांनी यामध्ये मांडलेलं आहे. सौ स्नेहा सतीश टोणगे म्हणजे सरांच्या पत्नीनं हा लेख लिहिलेला आहे. मुलीबद्दलचा पण थोडा सरांचा उद्देश असा आहे की आमचं सगळं चालू आहे ते थोडक्यात वाचन तर होईलच आमचं. आत्ता काय आहे ते अच्छा. निखळ व प्रामाणिक मैत्री, अशोक शिंदे, सुखदुःखाचा सोबती, अध्यक्ष कळंब तालुका पत्रकार संघ कळंब. याबद्दल आपण एक घेऊया, कारण सरांना आणखी पण एक महत्त्वाची वेळ त्यांनी एका व्यक्तीला दिलेली आहे. वाचूया आपण एवढं आणि मग आपण थांबूया. निखळ व प्रामाणिक मैत्री. अजूनही ते कॉलेजचे स्वच्छंदी दिवस आठवतात. आम्हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये सहसा शहरी भागातील मुले वाव मिळू देत नाहीत व त्यांना कुठेही सहभागी करून घेत नव्हती. परंतु आम्ही मात्र भाग्यवान ठरलो, पण शहरामध्ये राहूनही ग्रामीण मुलांना आधार देणारा, त्यांच्यासोबत चटणी भाकरी खाणारा, ग्रामीण विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ म्हणून सतीश टोणगे यांचा भक्कम असा आधार आम्हाला मिळाला. म्हणूनच आम्हाला आमची वेगळी ओळख निर्माण करता आली. तसे पाहिले तर तो विज्ञान शाखेचा व मी कला शाखेचा विद्यार्थी. अभ्यासापेक्षा कॉलेजमधील अवांतर गोष्टीकडेच आमचे लक्ष असायचे. प्रत्येक परीक्षेच्या वेळी पहिल्या 15 मिनिटात कॉपी केली म्हणून आम्ही दोघेही परीक्षा हॉलमधून बाहेर काढलेले असायचो. पण हार न मानता सतत पुढे जाण्याची धडपड, जिद्द व नवी उमेद सतीशमुळे आम्हाला मिळाली हे विशेष. पत्रकारिता क्षेत्रामध्ये आम्ही एकाच वेळी पदार्पण केले. कॉलेजच्या स्नेहसंमेलनातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांची धडपड चालायची. मन मिळावू स्वभाव, मदत करण्यासाठी सदैव पुढे असणारा, ग्रामीण विद्यार्थी जिथे राहतात त्या खोलीवर जाऊन काय हवे काय नको ते विचारून मदत करणारा, गावाकडून आणलेली चटणी भाकरी आनंदाने खाणारा सतीश कॉलेजमध्ये सर्वांचाच लाडका व आवडता झाला. आमचा गावाकडून डब्बा नाही आला तर घरी नेऊन जेवू घालायचा.
भेळ खाण्याची खूप आवड असल्यानं एक भेळ आम्ही दोघे खात असू, तर बाहेरगावी गेल्यास झुणका भाकरी खाण्याचा त्याला नाद होता. त्याला जोडलेले शेकडो मित्र त्याचे कुटुंबाचे सदस्य बनतात. याचा अनुभव सर्वांनाच आला असेल. एकत्र कुटुंबाचा तो भोगता आहे. त्याचे दोन्ही बंधू व सर्व कुटुंब प्रेरणादायी आहे. मन मिळावं असल्याने कॉलेज निवडणुकीमध्येही विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सर्वाधिक मतांनी निवडून आला. ग्रामीण भागातील मित्रांनी त्याची काढलेली मिरवणूकसुद्धा चर्चेचा विषय बनली होती. शहरी मित्रांसोबत व विद्यार्थी संसदेच्या पदाधिकाऱ्यासोबत त्याचे काही जमले नाही. ग्रामीण विद्यार्थ्यांना वाव दिला जात नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी कैलासवासी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी विद्यार्थी मंचची स्थापना केली. त्यातून त्याला असंख्य ग्रामीण भागातील जीवाभावाचे मित्र मिळाले आणि त्यातून स्पंदन नावाचे भित्तीपत्रकही सुरू केले आणि आमच्यासारख्या शेकडो विद्यार्थ्यांना लिहिण्याची संधी दिली. राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांची आज त्याच्यामुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भित्तीपत्रकाच्या माध्यमातून माझ्यासारखे अनेक विद्यार्थी घडले ते केवळ सतीशमुळेच. कॉलेजच्या स्नेहसंमेलनामध्ये मी अंबाबाईचा गोंधळ हे लोकगीत नृत्य सादर केले होते. यावेळी सतीशने पोत घेऊन प्रेक्षकात केलेला डान्स वन्स मोहर घेऊन गेला होता. त्याने मुलामुलीकडे जाऊन पाऊल मागितले होते. त्यावेळी 200 रुपये जमा झाले. ते पैसे एका मित्राला पुस्तकं घेण्यासाठी त्याने दिले होते. आम्ही कॉलेजमध्ये असताना नेहरू युवा केंद्रामधून सामाजिक कामाला सुरुवात केली. तिथे आम्हा दोघांनी जिल्हा युवा पुरस्कार, सहारा संस्थेला राज्य पुरस्कार मिळाला. संस्थेच्या वतीनं दिवाळीसाठी हेम्पर बनवले होते. त्यातून राहिलेल्या पैशातून महिलांसाठी फिरते वाचनालय सुरू केले होते. कॉलेजमध्ये असताना की कॉलेज जीवन सतीश युवक विश्व या मासिकाचे काम करत होतो. त्याला लिखाणाचा खूप नाद होता. त्या काळामध्ये कॉलेजला न विचारता त्याने प्रेमभंग एक अनुभव ही राज्यस्तरीय लेखन स्पर्धा घेतली होती. यावेळी प्रशासनाने यापुढे अशा स्पर्धा घेतल्यास कॉलेजमधून काढण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे सांगितले होते. पण त्याला न जुमानता सतीशने त्याचे काम चालूच ठेवले होते. त्याला जे करायचे होते तो कितीही अडचणी आल्या तरी करतोच असा हा मित्र माझ्यासाठी देव माणूस. खूप प्रेम केले व आजही करत आहे. माझ्या सुखदुःखात सावलीसारखा उभा राहणारा तो खरा सोबती आहे. तोही त्याच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट घडली तो अगोदर मला सांगतो. माझी परिस्थिती बेताची होती. त्याला त्यावेळी श्रीमंताचे खूप मित्र मिळाले असते, पण त्याने ग्रामीण भागातील मित्रांना जवळ केले. हा त्याच्यातला महत्त्वाचा गुण आहे. आमची मैत्री म्हणजे कृष्ण सुदामासारखी आहे. राजकारणातही आम्ही एकदाच प्रवेश केला. मी पंचायत समिती सदस्य झालो तर तो बाजार समितीमध्ये संचालक म्हणून निवडून आला. राज्यामध्ये सर्वात कमी वयाचा संचालक म्हणून त्याची नोंद झाली. आजही त्याने ग्रामीण भागातील मित्रांची नाळ तोडली नाही. पत्रकारिता करत असतानाच नेहरू युवा केंद्राशी जोडला गेलो व नेहरू युवा केंद्रामार्फत शिबिरासाठी अनेक ठिकाणी फिरण्याचा योग आला. मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे 8 दिवस पंचायत राजचे शिबिर केले. त्यावेळी त्याची पहिलीच मुंबई टूर होती. आम्ही 2 वेगवेगळ्या गाडीत बसलो. मी रेल्वे स्टेशनवर गेलो आणि तो बसस्टँडवर गेला. मोबाईलची सुविधा नसल्यानं आमची भेट झाली नाही. आजही तो प्रसंग आठवला की हसू येतं व मला शिव्या घालतो. पण ती मजा काही वेगळीच असते. सतीशचा एक गुणधर्म होता. एकदा आपल्या विचाराशी जोडलेला मित्र त्याच्यापासून कधीही दुरावला नाही. एवढा प्रेम जिव्हाळा तो लावत असे. मित्राच्या कुटुंबाची चौकशी करण्याची सवय आजही गेली नाही. ग्रामीण, शहरी, जात पात असा कधीच भेदभाव त्याने मित्रत्वाच्या नात्यामध्ये केला नाही. म्हणून तो सर्वांचा आवडता आहे. असा निखळ प्रामाणिक मित्र मिळणे आता अशक्य झाले आहे. म्हणून मला त्याचा खूप अभिमान वाटतो. लाख मरावे पण लाखाचा पोशिंदा जगावा, यासाठी आमचे उरलेले आयुष्य ही त्याला मिळो, यासाठी खूप शुभेच्छा. अशोक शिंदे, सुखदुःखाचा सोबती, अध्यक्ष कळंब तालुका पत्रकार संघ कळंब. अध्यक्ष आहे ते खूप चांगलं वाटलं सर. जे तुमच्या व्यक्तिमत्वाचे आणि कर्तृत्वाचे पैलू होते जे आपल्या मुलाखतीमध्ये पहिले आले नाहीत ते यामध्ये आलेले आहेत. तर शेवटची 2 मिनटं आपण फक्त घेणार आहोत. सरांनी वेगवेगळी पुस्तकंही मागवलेली आहेत. जवळपास हजारो पुस्तकं, त्यातले निवडक काही पुस्तकं कमी वेळात काढलेली आहेत. सर एक प्रशांत बोधी नावाचं, प्रशांत आंबे नावाचं लेखक आहे. बोध नावाचं पुस्तक आहे जे बंगाल गोळा करतात त्यांच्या जीवनावर त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. बरं, ज्याच्यावर मध्ये बॅन आला होता कोबाड गांधीचं अनुवाद केला अनुप लिहिलेलं, फ्रॅक्चर्ड फ्रीडम, हे अशी अनेक पुस्तकं आहेत.
शरद पवारांचा थोडासा प्रभाव माझ्यावर असल्यामुळे लोक माझे सांगती हे शरद पवारांचं पुस्तक आत्मकथन वाचलेलं आहे. अरविंद जगताप हे चांगले लेखक आहेत, त्यांचं पत्रास कारण की हे पुस्तक आहे. किरण गोखले यांचं पत्रकारिता विद्या हे पुस्तक पत्रकारांना अनुकूल असं आहे. मास्तरांची सावली हे कृष्णाबाई नारायण सुर्वे यांचं पुस्तक. प्रताप पवार यांचं अनुभव आले हे पुस्तक आहे. आणि ज्यांच्या सहीनं मला एकमतचं पहिला आयडेंटिटी मिळालं, ओळखपत्र मिळालं, ते राजामाने साहेब संपादक होते एकमतला. त्यांचं ज्यांनी आभार कवेत घेतलं हे सर्व पुस्तकं वाचण्यासारखी आहेत. माझ्याकडे 1000-1200 पुस्तकं आहेत. आपण सुद्धा या माध्यमातून मी सांगतो की आपण पुस्तकं विकत घेऊन वाचावे. चांगल्या लेखकाची, दर्जेदार लेखकाची पुस्तकं घेऊन वाचावे. वाचाल तर वाचा. मी गेल्या अनेक वर्षापासून पुष्पगुच्छ किंवा फुलं देत नाही. मी पुस्तकं देऊन एखाद्याचा वाढदिवस किंवा जे काय कार्यक्रम असेल ते पुस्तकं वाटप करतो. त्यामुळे आपण सुद्धा येणाऱ्या काळामध्ये बुकेऐवजी बुक द्या ही आमची संकल्पना आपण राबवावी हीच नम्र विनंती. आणि या चॅनलच्या माध्यमातून आमचे मित्र कमलाकर राऊत यांनी अतिशय अशी लॉंग टर्म म्हणजे काय म्हणत 2 सत्रामध्ये घेतलेली माझी अगदी छोटासा कार्यक्रमाची मुलाखत. माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की आज त्यांचा सकाळी फोन आला आणि ते सांगितलं की मलाच माझं काही समजत मी कोण आहे, म्हणजे काय म्हणून मी काय बोलू. पण 2 तास त्यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि मला बोलतं केलं. मला जास्त बोलता येत नाही, लिहिता येतं, पण त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीनं पैलू माझी उघडून घेतली. त्याबद्दल सर्व रसिकांचे आणि सरांचे मी मनापासून आभार मानतो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. रसिक हो, सरांचा आणि माझा समान धागा म्हणजे पत्रमैत्री आहे, लेखन आहे, माणसं जोडणं आहे, इतरांच्या मदतीला धावणं आहे. ह्या गोष्टी आपल्याला जोडतात. म्हणून अंबाजोगाईला जेव्हा निघालो मग भेटायचं कोणाला? भास्कर चंदनशिव सरांना. त्यांची भेट नाही होऊ शकली. सतीश टोणगे यांना, वहाब चौधरी आहेत त्यांना भेटणार आहेत, पुन्हा शेखर गिरी आहेत त्यांना भेटणार आहेत, KV सर्वदे सर त्यांना भेटायचं आहे, विश्वनाथ तोडकर सर पर्याय संस्था सामाजिक त्यांना भेटणार आहे. हे का होतं? कारण सामाजिक जाणीवेचं, मानवतेचं कार्य हे करतायत म्हणून त्यांना भेटतो आहे. असंच पुन्हा आपण भेटत राहू, व्यक्ती महात्म्य आपण जाणून घेऊ. आपल्यालाही विनंती आहे की या सोशल मीडियाचा आणि या मोबाईलचा चांगला उपयोग आपल्या किमान तालुक्यातील किंवा आपल्या गावातील शहरातील माणसांना भेटणं, व्यक्ती महात्म्य आणि स्थल महात्म्य आपण सादर करणं ही विनंती करतो आहे. भेटूया असंच आपण. जय महाराष्ट्र, जय भारत, जय मानवता, जय जगत. तिथलं व्हिडिओ